दारिद्र्य आकडेवारी पाहू आपण. तर दारिद्र्य मोजण्यासाठी सर्वात पहिले पिढी वजा समिती आली. ठीक आहे. तर तिनं काय सांगितलं, तर एका व्यक्तीला जेवण्यासाठी 2250 कॅलरी लागतात. किती लागतात? 2250 कॅलरी लागतात. तर त्याच्यानुसार तुम्ही दारिद्र्य लावा. मग त्याच्यावर त्यांनी काय केलं, 60-61 मध्ये रुरल आणि अर्बनसाठी. ठीक आहे. रुरल आणि अर्बनसाठी. तर ते काय म्हटले, रुरलसाठी 2250 कॅलरी मिळवण्यासाठी 8 ते 11 रुपये लागतात. ठीक आहे. 8 ते 11 रुपये. आणि तेच आता ग्रामीण भागात वस्तू स्वस्त भेटतील आणि ते शहरी भागात कशा भेटतील, थोड्या महाग भेटतील. त्याच्यामुळं शहरी भागात 15 ते 18 रुपये. मग याच्यानुसार दारिद्र्य किती आढळलं, 44%. ठीक आहे. तर आपल्याला एकच आकडा पाठ ठेवायचा आहे, ते म्हणजे 44%. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी समिती आली दांडेकर आणि रथ समिती आली. ठीक आहे. दांडेकर आणि रथ समिती. आता दांडेकर आणि रथ समिती यांनी काय सांगितलं, 2200 कॅलरी सेम ठेवलं. पण हे काय म्हटले, रुरल भागात तुम्ही काय करा, 8 ते 11 रुपये घेऊ नका, 15 रुपये घ्या. ठीक आहे. आणि अर्बन भागात किती घ्या, 2250 कॅलरी. मग यांनी किती सांगितलं, 41% दारिद्र्य. आता ही अशी एकमेव समिती आहे जिनं शहरी भागाचं जे दारिद्र्य आहे ना, तर ते ग्रामीण भागापेक्षा जास्त. आता जनरली ग्रामीण भागात जास्त असतं, पण इनं 50%, म्हणजे इकडे 40% आणि इकडे 50%, टोटल 41%. म्हणजे शहरीचं असं कोण जास्त सांगितलं, तर दांडेकर आणि रथ. ठीक आहे. त्याच्यानंतर BS मिन्नास आली. ठीक आहे. तर यांनी काय सांगितलं, 20 रुपये आणि 240. आता हे मासिक दरोडे आहे, मासिक एका व्यक्तीचं किती त्याच्यानुसार काढलेलं आहे. तर यांनी काय सांगितलं, एक कन्सेप्ट सांगितले, जेव्हा कृषी हंगाम चांगला येतो तेव्हा काय होतं, दारिद्र्यात घट होती, आणि जेव्हा कृषी हंगाम खराब होतो तेव्हा दारिद्र्यात वाढ होती. मग अशी काहीतरी कन्सेप्ट सांगितली त्यांनी. मग त्यांनी 61ला 59%, 64ला 57% आणि 70ला 50% असं आपल्याला दारिद्र्य आढळलं. त्यानंतर पुढची समिती आहे PK बर्धन समिती. ठीक आहे. तर यांनी 15 रुपये 180. ठीक आहे. तर 1960-61ला यांना 38% आढळलं. तर हे काय म्हटले, तुम्ही नॉर्मल नका असं जनरली कॅल्क्युलेट करू. तुम्ही काय करा, कंझ्युमर प्राईस इंडेक्स जे काही CPI आहे, ॲग्रिकल्चर वापरा ग्रामीण भागाचं मोजण्यासाठी. ठीक आहे. ॲग्रिकल्चर मोबाईल त्याच्यानुसार काढा. ठीक आहे. आणि मग त्यांना 68-69ला त्यांना 53% आढळलं. ठीक आहे. यांच्यात दोन आकडेवारी, एक 60-61ची 38% आणि 68-69ची 53% दारिद्र्य. ठीक आहे. ते अहलुवाली आपल्या काही कामाचं तेवढं जास्त नाही. दत्त आणि मार्टिन हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. यांनी एक कन्सेप्ट सांगितलेली आहे आणि याच्यावर खूप वेळा असं PYQ पण आहे. ठीक आहे. तर पॉवर्टी गॅप नावाची कन्सेप्ट यांनी सांगितली. तर पॉवर्टी गॅप म्हणजे काय, समजा एखाद्याचं उत्पन्न 100 रुपये. ठीक आहे. 100 रुपये धरू, तर त्यांना आता 100 रुपये आपल्याला लागतात. किती, प्रॉपर अन्न घेण्यासाठी. समजा आपण इकडे 2200 कॅलरी बघलं ना, 2250, तर तेवढं घेण्यासाठी आपल्याला आपण समजू 100 रुपये लागतात. पण एखाद्याजवळ 80च आहे. ठीक आहे. तर याला किती रुपये कमी पडायले, तर 20 रुपये कमी पडायले. तर जी हे अंतर असतं, याला दारिद्र्य रेषा हे पार काढण्याचं, आणि ते स्वतः जवळ किती येतं, तर हे जे अंतर असतं तर त्याला म्हणतो आपण पॉवर्टी गॅप. ठीक आहे. तर पॉवर्टी गॅप ही संकल्पना कोण दिली, दत्त आणि मार्टिन. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढच्या समिती आहे, आता या नियोजन आयोगाच्या आता आणि आपल्या जास्त महत्त्वाच्या आता. ठीक आहे. तर पुढची समिती आली अलग समिती आली. ठीक आहे. आता अलग यांचं निधन पण झालेलं आहे, तर त्या दृष्टीनं पण आपल्याला महत्त्वाचं आहे. गेल्या वर्षी काहीतरी निधन झालेलं आहे त्यांचं. तर YK अलग 77ची समिती आहे आणि त्यांनी आपला अहवाल दिलेला आहे 1979ला. ठीक आहे. तर केंद्र राज्य दोन्हीसाठी एकच दारिद्र्य रेषा सांगितली, त्यात काही डाऊट नाही. 73-74 मध्ये यांनी काउंट केलं. कधी, 73-74 मध्ये. जस्ट 1 मिनिट. ठीक आहे. नंतर आलं YK अलग. मग YK अलगने 73-74 मध्ये ग्रामीण भागात 2400 कॅलरी. यांनी काय म्हटले, तर आता वेगळं ठेवाकडे तुम्ही, म्हणजे एकच कॅलरी धरू नका. ग्रामीण भागात जे लोक ते खूप जास्त श्रम करतात, म्हणजे लाकडं फोडणं, खणणं वगैरे, तर त्यांना जास्त कॅलरी लागतात, आणि शहरी भागात थोडंसं कमी कॅलरी लागतं. मग ग्रामीण भागात 2400 कॅलरी धरा आणि शहरी भागात 2100 कॅलरी धरा. जरी आता कॅलरी जास्त जरी लागत असल्या तरी ग्रामीण भागात थोड्या वस्तू स्वस्त असतात, त्याच्यामुळं 49 रुपये आणि 56 रुपये. ठीक आहे. याप्रमाणे लक्षात ठेवायचं. मग हे क्रॉस लक्षात ठेवायचं. ठीक आहे. म्हणजे 49 रुपये जरी केले असले तरी 49 शहरीत आढळलं दारिद्र्य आपल्याला, आणि 56 रुपये ठेवलं तर 56% आपल्याला ग्रामीणमध्ये दारिद्र्य आढळलं. ठीक आहे. हे लक्षात ठेवण्यासाठी सोपं पडते. कोणता एक आकडा पाठ करा आणि त्याला क्रॉस करून टाका. ठीक आहे. तर यांनी कोणती पद्धत वापरली, युनिफॉर्म रिकॉल पिरियड. ठीक आहे. URPचा वापर YK अलग यांनी केला, आणि यांना टोटल दारिद्र्य किती आढळलं म्हटलं तर 54% लक्षात ठेवायचं. 54-55. ठीक आहे. 54.90. तर 32 करोड लोकसंख्या जी आहे तर ती आपली दारिद्र्य रेषेखाली त्यांना आढळली. त्यानंतर लाकडावाला आले. लाकडावाला 1993ला आले. मग यांनी राज्याची वेगवेगळी दारिद्र्य रेषा मांडा म्हणून सांगितलं. ठीक आहे. जसं YK अलगनं एकच मांडा सांगितलं, तर कोण वेगळं सांगितलं तर लाकडावाला. ठीक आहे. लाकडं वेगळं करून टाकतात, असं काहीतरी लक्षात ठेवा. ठीक आहे.
लाकडावाला, ठीक आहे. मग आता यांनी काय केलं, जे काय 2 CPI आपण पाहिलं. आता CPI ॲग्रिकल्चर कोण कन्सेप्ट दिली ती आपण इथं आताच पाहिली. CPI ॲग्रिकल्चर जे आहे तर ती PK बर्धन यांनी त्याच्यानुसार मोपा म्हटलं होतं. तर यांनी काय केलं, ॲग्रिकल्चर कुठं वापरा तुम्ही, रूरलसाठी वापरा. आणि CPI अर्बन, ठीक आहे, तर ते कोणासाठी वापरा तुम्ही, शहरीसाठी बघा, ठीक आहे. आणि एक असतो CPI-C, ठीक आहे, ॲग्रिकल्चर प्लस अर्बन मोपतो त्याला आपण CPI-C म्हणतो. ते काय आपल्याला इथं काही कामाचं नाही, चलनवाढमध्ये येईल ते, ठीक आहे. तर यांनी काय सांगितलं, 24-21 सेम ठेवलं, पण 99-2000 मध्ये मापलंय आणि 4-5, ठीक आहे, या 2 वर्षाची आकडेवारी यांनी दिलेली आहे. तर यांनी काय म्हटलं, 327 रुपये लागतात बाबा. आता महागाई वाढत चालली ना हळूहळू, ठीक आहे. आणि शहरी भागात किती लागतात, तर 454 रुपये लागतात, ठीक आहे. त्यानुसार किती दारिद्र्य आढळलं, 26%, ठीक आहे. म्हणजेच 99-2000 मध्ये किती दारिद्र्य आढळलं लाकडावाला, तर 26%, ठीक आहे. त्याच्यानंतर 4-5ला मोपलं त्यांनी 356 रुपये आणि 538 रुपये, ठीक आहे. त्याच्यानुसार 27%, ठीक आहे. म्हणजे 26-27च्या पुढे कुठंही जायचं नाही. जर लाकडावाला जर क्वेश्चनमध्ये पडलं तर 26 ते 27.5 पर्यंत हायेस्ट, जरी आपल्याला ऑप्शन एलिमेंट वगैरे करायचं असलं तरी याच्या पुढे 30 वगैरे काय असलं तर लॉजिकमध्ये घ्यायचं नाही, ठीक आहे. मग यांना सगळ्यात जास्त दारिद्र्य ओडिसामध्ये प्रमाण आढळलं त्यांना, ठीक आहे. आणि यांनी पण URPचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर पुढची समिती तेंडुलकर समिती आली, ठीक आहे. आता तेंडुलकर समितीनं आहे 2005ची, तिनं अहवाल दिला आहे 2009ला, ठीक आहे. यांनी काय म्हटलं, तुम्ही फक्त असं जसं आपण कॅलरी मोजतो ना, तर निवळ अन्न धरू नका, बाकीचं पण गोष्टी तुम्ही धरा. जसं की अन्नामध्ये काय धरा तुम्ही, शिक्षण धरा, आरोग्य धरा, ठीक आहे. आणि यांनी MRPचा वापर केला, म्हणजेच काय मिक्स्ड रिकॉल पिरियडचा, ठीक आहे. तर MRPचा वापर केला. आता यांना कसं आढळलं, यांनी 3 वर्षाची आकडेवारी दिलेली, एक 4-5, 9-10 आणि 11-12, ठीक आहे. जसं आपण लाकडावाल्यांनी पहिले 2च वर्षाची दिली, 99-2000, तर यांनी 3 वर्षाची दिली, ठीक आहे. तर 4-5ला पाहू आपण. तर 4-5ला त्यांनी म्हटलं ग्रामीण भागात 446 रुपये लागतात आणि शहरी भागात 578 रुपये लागतात, ठीक आहे. आणि मग याच्यानुसार दारिद्र्य किती आढळलं, 37%, ठीक आहे. हे आपला क्वेश्चन आहे, ठीक आहे, पलटीला. त्यानंतर 9-10ला त्यांनी काय म्हटलं, 672 आणि 859 रुपये लागतात, ठीक आहे. तर यांना 9-10ला आढळलं 29%, ठीक आहे. हे पण आपला क्वेश्चन आहे. आणि त्याच्यानंतर 816 आणि 1000 हे पाठ करायला सोपं आहे, ठीक आहे. 816 आणि 1000, तर यांना आढळलं 21%, हे पण आपला क्वेश्चन आहे. हे तिन्हीवर पण आपल्याला क्वेश्चन पलटीले आहेत, ठीक आहे. तर तेंडुलकर समितीचे 3 आकडेवारी लक्षात ठेवायची, 4-5 37%, त्याच्यानंतर 9-10 29% आणि 11-12 21%, ठीक आहे. त्याच्यानंतर आता रंगराजन समिती आली कधी, 2012ला आली, ठीक आहे. 2012ला आली. मग हिनं काय केलं, 9-10 म्हणजे 2 वर्षाची आकडेवारी दिली, ठीक आहे. 9-10 आणि 11-12, ठीक आहे. 9-10 आणि 11-12. आता ते पाहू आपण यांनी काय केलं. तर 2012ला यांनी काय सांगितलं नंतर, तर 9-10 मध्ये 2155 आणि 2090, म्हणजे तुम्ही हे चेंज करा म्हटले, जे काय लावले ना 2124 सगळ्यांनी, तर तुम्ही जर असं थांबा म्हणले, ठीक आहे, मी सांगतो ते करा म्हणले, 2155 आणि 2090. तर यांना 9-10 मध्ये 801 रुपये आणि 1198 रुपये, म्हणजे ऑड सगळे यांचे जरासे विषम आकडे, ठीक आहे, थोडंसं लक्षात ठेवा. 801 आणि 1198, तर यांना आढळलं 9-10ला 38%, जे की तेंडुलकर समितीला 9-10ला 29% आढळलं आहे, ठीक आहे. तर ते यांना किती आढळलेलं आहे, 38% आढळले, ठीक आहे. हे दोघातला डिफरन्स आहे. त्यानंतर 11-12ला यांना किती आढळलं, तर 972 आणि 1407, याच्यावर पण क्वेश्चन विचारलेला आहे. आणि याला जर भागलं आपण, ठीक आहे, तर त्या 32-47 रुपये होतात. तर त्याच्यावर पण आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे, ठीक आहे. तर यांना आढळलं 29%, ठीक आहे. म्हणजे जे की तेंडुलकर समितीला 21% आढळलं होतं, तर ते 29% आणि त्यांना 29 ते 38, म्हणजे 8-9 दोघाचा 8-9% दोघाच्या दारिद्र्यामध्ये फरक आहे, ठीक आहे. मग यांनी यूज केला MMR म्हणजे मिक्स्ड रिकॉल पिरियड, जसं आपण तेंडुलकर समितीने MRP, ठीक आहे, रंगराजन MMR आणि YK अलग आणि लाकडावाला म्हटलं तर आपण URP पाठ केले, ठीक आहे. यांनी अन्न प्लस 4 घटक ॲड केले, शिक्षण, कपडे, जसं की आपण तेंडुलकरनं पाहिलं, आपण शिक्षण आणि आरोग्य त्यांनी ॲड केलं. तर यांनी काय केलं, शिक्षण, कपडे, निवारा, वाहन खर्च. आता MMRPचा लॉंग फॉर्म असते, मिक्स्ड रिकॉल पिरियड म्हणजे काय, त्यात सगळंच गणलं जातं. 7 दिवसाच्या लागणाऱ्या वस्तू जसं की अंडी वगैरे, त्याच्यानंतर 30 दिवसाच्या लागणाऱ्या वस्तू जे की आपल्याला महिन्यातून घ्यावं लागतात, आणि 1 वर्षाच्या म्हणजे जसं की चप्पल वगैरे ते लागतात, ठीक आहे. तर याच्यानुसार जर पाहिलं आपण, तर सर्वात जास्त लोकसंख्या म्हटलं तर UPत होती आणि टक्केवारी म्हटलं तर छत्तीसगडमध्ये होती, ठीक आहे. तर थँक्यू सो मच. याच्या बाहेर मला तर वाटते दारिद्र्यावर क्वेश्चन नाही जाणार. हे प्रॉपर एवढं जरी केलं तरी इट इज मोर दॅन सफिशियंट आहे, ठीक आहे. थँक्यू सो मच.